श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांच्या सुंदर अशा अनुभव जेव्हा स्वामींचा साक्षात्कार एखाद्या भक्ताच्या आयुष्यात होत असतो ना, तेव्हा स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव त्या भक्तांच्या आयुष्यात घडत असतात. आणि हेच अनुभव आपल्या चॅनलवरती भक्तांच्या शब्दांमध्ये मांडलेले आहेत. त्यामुळे श्री स्वामी समर्थांचे आगळे वेगळे आणि अद्भुत असे अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि त्याचबरोबर जो स्वामींचा व्हिडिओ आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. चला तर मग आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे आणि ते दादा मुंबई येथील आहेत आणि त्या दादांचं नाव हे दीपक चित्रे आहे. चला तर मग त्या दादांच्या आयुष्यात जो स्वामींनी वेगवेगळे चमत्कार केलेले आहेत ते ऐकूया दादांच्या शब्दामध्ये. चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. हा बोला बोला. अनुभव सांगायचा आहे. अनुभव मला मला मी सांगायचा का तुम्हाला? हा तुम्हाला सांगायचं आहे का? हा मी बोलतो ना आता. बरं नाव सांगायचं आहे ना? माझं नाव दीपक चित्रे. मी मुंबईला राहतो आणि मी लहानपणापासून स्वामी समर्थांचा जप करतो. मोरे दादा 80 साली दादरच्या मठात आले होते. तेव्हापासून त्यांनी मला डायरेक्ट गुरुमंत्र दिला आणि त्याच्यामुळे मला त्याची भरपूर ताकद मिळाली. नंतर मी तो अखंड जप केला. 85 झाले ते स्वर्गवासी झाले माझ्या माहितीप्रमाणे. पण त्यांनी जो मला जप दिला त्या जपाचा मला असा अनुभव आला की मला भरपूर त्याची ताकद सामर्थ्य मिळालं. आणि काही लोक माझ्या वाईटावर होते ते काही कारण नसताना त्यांनी मला ठार मारण्यासाठी कालिका मूठ मारली होती. कालिका मूठ म्हणजे काय? स्मशान कालिकेला उठवतात ठार मारायला. तर ती मी माझ्या घरामध्ये बसलो होतो तिथे मला असं उघड्या डोळ्यात दिसलं की एक कामाठी बाई आली आणि तिच्या हातामध्ये लोखंडी कड होतं. तिने माझ्यावर 3 वार करायचा प्रयत्न केला पण जपाची ताकद असल्यामुळे मला तो वार लागलाच नाही. आणि बाहेर आता 2-3 फुटावर आवाज आला ठण 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 आणि ती बाई परत गेली आणि ज्यांनी मध्यस्थी केली होती तो माणूस तिकडे 8 दिवसात मेला. म्हणजे ती त्याला मूठ जाऊन लागली. बापरे, असं पण असतं दादा? वाटतं 100% असतं. अरे बापरे, मी तर पहिल्यांदाच ऐकते दादा. आणि माझ्याकडे ना 388 नंबर आहेत. सगळ्या मुंबईतले भारतातले सगळे स्वामी भक्त आहेत आणि मी पोलीस कमिशनर वगैरे या लोकांना पण कॉन्टॅक्ट मध्ये आहे. मी पूर्वी पोलीस डिपार्टमेंटला होतो तर ते पण मला सल्ला विचारतात. त्यांना पण मी मार्गदर्शन करतो. 388 नंबर आहेत माझ्याकडे. त्यात काही पुण्याच्या बायका आहेत. पुण्याची बाई आहे ती राठोड म्हणून ताई आहे. तर तिला मी पहिली मुलगी होती मी तिला काय सांगितलं तू ओम नमः शिवाय जप कर आणि स्वामी समर्थ आणि ओम ह्रीम सूर्याय नमः जप कर तुला दुसरा मुलगा होईल. तिला तो दुसरा मुलगा झाला. आता तो 3 महिन्याचा आहे. तिने मला सांगितलं आणि मग तो मुलगा आल्यावर तिला तिच्या नवऱ्याला पण जास्त पगाराची नोकरी लागली. व्हिडिओ कॉल मध्ये माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असते. आणि मी काय करतो माझ्याकडे जड पेंडुलियम आहे ते फिरवतो. स्वामी समर्थांना विचारतो. माझ्या घरात स्वामींचा रिअल फोटो आहे. 5 जण आहेत ना स्वामी सेवेकरी त्यांच्या बरोबर. त्याच्यातनं स्वामी फोटोतनं बाहेर येऊन माझ्याशी बोलतात. अरे वा दादा, तुम्ही कुठे राहता? मुंबई.
ह्याच्या जवळ राहतो, आपलं राईज हॉस्पिटलच्या जवळ राहतो. हा हा. आपल्या दोघांची कधी स्वामींच्या कृपेने लवकर भेट व्हावी हं. हा. आपण कुठे राहिलाय? मी सातारा जिल्ह्यातील ताई दादा. लांब आहे का तुम्ही? हा, सातारा जिल्हा आहे माझा. हा, अच्छा अच्छा. म्हणजे इकडे येणं, मुंबईला आलं तर तुम्ही मला फोन करून येऊ शकता. नाही नाही, हा. आता मुंबईला येणं कशाला होतंय हो दादा. मग तुम्ही व्हिडिओ कॉलवर बोला, कधी आपण व्हिडिओ कॉलवर पण आहे. आलं हो का हो लक्षात? हो हो हो. हा. आणि आणि ऐका ना दादा, तुम्ही तेव्हा स्वामींच्या सेवेत कशी आला इतक्या लहानपणापासून? मी आहे ना, लहानपणी मी राहत होतो शिवाजी बाग दादरला. तिथून स्वामींचा मठ जवळ होता. हा, दादर मध्ये. आणि माझी वडिलांची आई आहे ना, हम्म. तिने सर्व लोकांना बघितलेलं आहे पूर्वीचा. ती स्वामींच्या मठात जायची, मला कडेवर घेऊन जायची अरे वा, म्हणजे त्यावेळेला. तुमची आई स्वामी सेवेकरी होती. वा. आणि तिने 1800 सालातले सगळे संत पाहिलेले आहेत प्रत्यक्ष डोळ्यांनी. अरे वा, किती भाग्यवंत आहे आई तुमची दादा. म्हणजे वडिलांची आई. हा. हा हा. आणि वडिलांचा जन्म 1901 चा, मग ती 1800 मधली जन्म, होय की नाही? हो ना. माझा आता वय 78. पण मला पाहिल्यावर तुम्हाला कळणार नाही, कारण मला कसं आहे, माझा पहिला जन्म श्रीपाद वल्लभांबरोबर झाला. अरे वा, हे तुम्हाला कसं समजलं की तुम्ही श्रीपाद वल्लभांबरोबर जन्मलेला ते? मला ते सर्व दाखवलं गेलं एकदम स्वामींनी. आणि अरे वा. दुसरा जन्म माझा झाला, मी महाकालीची साधना केली गुहेत बसून. हा आणि तिसरा जन्म माझा स्वामींबरोबर झाला. आणि चौथा जन्म हा. या 4 जन्मात मला प्रत्यक्ष दाखवलं. आणि मग मी मोठ्या सिद्ध पुरुषांना विचारलं, अवतारी पुरुषांना, मोरे दादांसारखे आहेत त्यांना. ते म्हणाले ही गोष्ट खरी आहे. अरे माझ्याकडे बापरे. 388 नंबर आहेत. त्या लोकांना काय प्रॉब्लेम असेल तर मी त्यांना जप करायला सांगतो. मुस्लिम लोकांची भूतं घालवायची असतील तर मुस्लिम मंत्र पण माझ्याकडे सेव्ह केलेले आहेत. हिंदूंचे आहेत, मला खूप काही येतं. कुराणातले मंत्र येतात, बायबल मधले मंत्र पाठ आहेत. आणि जो ज्या धर्माचा असेल त्याला मी त्याचा जप सांगून त्याचं चांगलं करायचा प्रयत्न करतो. या अरे वा. मोबाईल मध्ये माझे 388 नंबर आहेत. हम्म. त्यात तुम्ही मोरे दादांना पाहिले दादा? खूप अरे वा. पाहिलं, त्यांचा आशीर्वाद घेतलाय आणि त्यांच्याकडनं मी हे पण घेतलंय. त्यांनाच खूप काय कळायचं. डॉक्टर औरंगाबादकर म्हणून माझे गुरु होते मोठे. अरे वा. 90 वर्षावरनं गेले. त्या बाळासाहेब ठाकरेंकडे जायचे, त्यांचे पण गुरु होते. त्यांनी हिमालयात जाऊन तपस्या केली, त्यांना कामाख्या देवी प्रसन्न होती. अरे वा. त्यामुळे कामाख्या देवी माझ्याशी प्रत्यक्ष बोलते, ती मला पण प्रसन्न आहे. होय, बापरे दादा, तुम्ही खूपच, म्हणजे माझंच भाग्य म्हणावं लागेल तुमच्याशी बोलायला भेटलं तर. नाही तर पण एवढ्या. ऐका, तुम्ही ब्राह्ममुहूर्त असतो ना, सकाळी पहाटे 5:30 ते 6:30 मध्ये, हा एवढ्या वेळामध्ये ओम ऐ ह्रीम श्रीम, ओम ऐ ह्रीम श्रीम क्लीम, हा कामाख्या देवी माते नमो नमः हा जप केला तर कामाख्या देवी तुम्हाला आशीर्वाद देते. ब्राह्ममुहूर्त 5:30 ते 6:30 असतो. हा हा. अरे वा. 6:30च्या आत तो जप कर. ओम ऐ ह्रीम श्रीम क्लीम कामाख्या देव माते नमो नमः. मग ती आपल्या साह्याला उभी राहते. आणि कामाख्या देवी सगळ्यात भारी देवी आहे, हा हा. अरे वा. पादाकर्णी उतरवणारी. हा माझ्याकडे बाळूमामा आहे, ते माझ्याशी प्रत्यक्ष बोलतात. बाळूमामाची शंकराची पिंडी आहे, ते त्याच्यातनं ते बोलतात. सप्तशृंगी देवी आहे, तिने मला सांगितले माझी मूर्ती घरी आणून ठेव, ती माझ्याशी बोलते. त्यानंतर साईबाबा आहे, स्वामी समर्थ आहे, दत्ताची मूर्ती आहे. आणि म्हणजे महत्वाचे सगळे देव आहेत तिथे. घरामध्ये मूर्तीच आहेत, पितळेच्या मूर्ती आहेत ठेवलेल्या. पण आता हे कलियुगात शक्य आहे का हो दादा, देवाने आपल्याशी बोलणं? आता मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो ना. आता कधी कोणाला किती शक्य आहे ते त्याच्यासाठी बघावं. तसं नाही, माझं म्हणजे आता मी एवढे अनुभव ऐकले ना, त्यातला तुमचा वेगळाच अनुभव आहे. आता तुम्ही मला पहिल्यांदाच असं सांगताय की देव तुमच्याशी बोलतात, म्हणून जर आता हे कलियुगात शक्य आहे का, म्हणून मी तुम्हाला विचारते. आता मी तर अनुभव घेतलेला आहे, कलियुगात शक्य आहे. आता माझी एक पोलीस बाई आहे, माझ्या जवळच राहते, हा आरती नाईक म्हणून. ती पण पूर्वी मला असं विचारायची. हा मग तिची माझी एकदा खाली झेंडावंदनाला भेट झाली. मग ती
तिची बहीण इकडे राहते. मग 14 वर्ष झाली, जास्त झाली असतील. हम्म. मग तिच्याबरोबर मी गिरगावच्या मठात जायला लागलो. मग गिरगावच्या मठामध्ये 26 जानेवारी तिकडे हवन असतं. तिथे तिळाचे दाणे टाकतात हा. आणि हवन करतात. तिकडे आम्ही जायला लागलो. मग तिकडे जायला लागलो आम्ही. तिला म्हटलं एक दिवस असा येईल की स्वामी तुझ्याशी बोलतील. अरे तर वा. ती दादरच्या मठामध्ये पारायण करते. 11-12 वर्ष झाली. हा. नंतर मग तिच्या प्रत्यक्ष स्वामी बोलायला लागले. मग तिला अनुभव आला आणि मग ती मला नेहमी घरी बोलवते आणि मी मग तिच्यासाठी दत्तलीलामृत, सिद्धलीला पोथी आहे मोठी, हा. लहान आहे, लहान पोथी ती वाचतो. तिच्या घरी वाचली की तिला गावावरनं कोणी काय तिथे लोक गोव्याचे काय करतात तिची इस्टेट लाटायला, तर मग ती आपोआप बरी होते. म्हणजे तिला काहीच औषध घ्यावं लागत नाही. तर मी तिच्यासाठी वाचतो ती पोथी. दत्तलीलामृत, सिद्धलीलामृत ती लालबागला मिळते. हा. हा हा. बापरे. आता तुमच्या तिथे स्वामी बोलतात म्हटल्यानंतर मी तुम्हाला काहीच विचारू शकत नाही. तुम्ही कारण म्हणजे काय आहे, माणसाने किती खोटं बोलावं पण देवाच्या नावावर कोणी खोटं बोलू शकत नाही. हो ना, हो कारण ना. पण आपण मी खोटं बोललो तर देव आपल्या उघड्यावर पाडतो. हे तितकंच खरं आहे. स्वामींचा अनुभव आला, चमत्कार झाला, स्वामींनी संकेत दिला, संकटातून बाहेर काढलं, इथपर्यंत आहे. म्हणजे मी एवढे अनुभव शेअर केले, एवढे अनुभव ऐकले, त्यात हा वेगळाच म्हणजे जगाचा वेगळाच अनुभव आहे हा. आता इथे मी बसलोय पलंगाच्या वर, स्वामींचा ग्रुप फोटो आहे हा हा. आणि त्या ग्रुप फोटो माझ्याकडे पोलीस कमिशनर सगळे मोठे लोक येऊन त्या फोटोला पण पाया पडून गेले आणि मग ते मला ऑल इंडियात कुठेही बदली आली तर त्यांना काय प्रॉब्लेम असते तर मला फोन करतात आणि मी त्यांना मार्गदर्शन करतो. असं आहे. हा, अरे वा. नाही, खरोखर माझं भाग्य म्हणावं लागेल, तुमच्याशी बोलण्याची संधी मला भेटली दादा. आणि आता काय स्वामी सुतांनी एक सांगितलंय ते माझ्याकडे ऑडिओ आला. हा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ म्हणा. हा हा. पण जय जय केला की त्याची जास्त पॉवर वाढते. तिच्यासाठी मी एक माळ करतो. नंतर माझ्याकडे बाळूमामा प्रत्यक्ष माझ्याशी बोलतात, इथे आहेत शिवा अवतार. मग मला स्वामींनी दादरच्या मठातल्या स्वामींनी फोटोनं सांगितलं, बाळूमामा तुझं राखण करतो. मग मी बाळूमामांचे 12 माळा जप करतो. अरे वा. तर मृत्युंजय मंत्र मी 12 माळा करतो. कारण माझ्या गुरुनी मला सांगितलं की तू लोकांच्या बाधा काढायला सल्ले देतो, तुझ्या अंगावर काही यायला नको दुसऱ्यांचं. मग महामृत्युंजय जप मला करायला लागतो. तो नाही करायला मिळाला तर ओम राम ओम हा जप करतो मी दत्ताचा. ओम राम ओम हा जप. आणि दुसरा जप आहे धूम 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 धुमावती देवी स्वाहा. तो जप एवढा पॉवरफुल आहे की लोकांचा करोना बरा झाला होता त्या जपाने. अरे वा. तो मोरे दादांनी इंग्लंडच्या आणि अमेरिकेतल्या आपल्या लोकांना तो करायला सांगितला होता. आणि मी इथे ज्या लोकांना करायला सांगितलं ना त्यांचे हॉस्पिटलमध्ये लोक बरे होऊन घरी आले. अरे वा. हे आणि मला ना चांगला मार्ग आहे दादा, तुम्ही खूप आणि चांगला. हिमालया कंपनीची सेफ्टीलिन म्हणून गोळी होती निळ्या रंगाची, हिमालया कंपनीची. हा हा. ती गोळी आहे ना हम्म. सकाळ संध्याकाळ खाल्ली ना की करोना होत नव्हता. तर ते मला माहिती होतं. ते मी पोलिसांना सगळ्यांना पाठवलं आणि त्याच्यात लहान मुलांसाठी त्याचा ड्रॉप पण होते. हा. तर जेवढ्या जणांनी ते पाठवले ते लोक पोलीस पाऱ्यातनं जाऊन पण करोनातनं वाचले. म्हणजे त्यांना काही करोना झालाच नाही. अरे वा. रामदेव बाबाची औषधं महाग आहेत पण हिमालय कंपनी सेफ्टीलिन या निळ्या गोळ्या आहेत. ACPT आहे सेफ्टीलिन म्हणून गोळी आता पण ती मिळते. हा हा. मी त्यावेळेला फार करोना चालू होता तेव्हा मी 4 गोळ्या खायचो. हा. मग मी कमी केल्या. मग 2 खाल्ल्या. कारण 4 गोळ्या खाल्ल्यावरती गरम असल्यामुळे युरिनला त्रास व्हायचा. हा हा. मग मी त्या कमी केल्या. मग सकाळी जाताना बाहेर एक खायचो आणि रात्री परत आल्यावर खायचो. त्यामुळे मला करोना झालाच नाही. अरे वा. हा असं आहे. हो, पण तुम्हाला करोना का बरं होईल सांगा बरं. स्वामी तुमच्या बरोबर असल्यानंतर का होईल सांगा. मग हाच प्रश्न मला लोकांनी पण सांगितलं की तुम्हाला करोना होणारच नाही. तरी पण मी काळजी घेण्यासाठी गोळ्या घ्यायचो असं होतं. हा हा. मला करोना झाला नाही. आमच्या घरात कोणाला करोना आला, माझ्या वहिनीला आणि तिकडे करोना आला माझ्या भाऊजाईला. मग तिकडे जाऊन मी जप केला, त्या गोळ्या सांगितल्या आणि ते सगळे पटकन बरे झाले. महामृत्युंजय जप त्यांच्यासाठी मी केला होता. आता माझा पुतण्या दादरला राहत होता. तो आता खूप मोठ्या पोस्टला गेलाय. त्याची बायको
सिप्लामध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहे. त्याने ठाण्याला ब्लॉक घेतलाय. तिकडे पण मी वास्तुशांतीला जाऊन आलो. अरे वा. माझ्याकडे मी, माझी बायको आणि माझी मुलगी आहे. हा. माझी मुलगी टाटाच्या कंपनीत नोकरीला आहे. अरे वा. ती माझी पण मला सगळं बघते. तिला औषधाची खूप माहिती. ती एमएससी बायोटेक मध्ये पहिली आलेली आहे त्या खालसा कॉलेजला त्यावेळेला पूर्वी. खूप छान झालं. आता ती कामावर गेली आहे. ती पण माझी काळजी घेते. बायको आणि मुलगी कुठेतरी अध्यात्माचं स्थान आहे तिकडे गेले आहेत. दोघी जणी. मग ते आता रात्री 8-9 ला येतील तिकडनं. असं आहे. तुम्ही सेवा काय काय करता हो दादा? मी बाळूमामाचा 12 माळा जप करतो. म्हणजे ती जप वगैरे तो जप मी ऐकला की, पण याच्या व्यतिरिक्त काही नाही ना? म्हणजे बाळूमामाचे 12 जप ते बाळूमामा ओम बाळूमामाय नमः, ओम सत्यभामा देवी माताय नमः, ओम बाळूमामाय नमः, सत्यभामा माताय नमः, ओम बाळूमामाय नमः, ओम सत्यभामा माताय नमः असं जपायचं. दोघांचं नाव घ्यायला पाहिजे असं आहे ते. म्हणजे दोघांचं कोणाचं? बाळूमामाचं आणि दुसरं? सत्यभामा तिची बायको आहे ना. हो. तिचं ओम बाळूमामाय नमः, सत्यभामा माताय नमः, ओम बाळूमामाय नमः, सत्यभामा माताय नमः असं 12 माळा जप करतो मी. कारण ते माझ्या समोर इथे शंकराची पिंडी आहे ना, ती काचीवरनं आणलेली. त्याच्यात ते येऊन बसलेले आहेत. त्यामुळे तो करायला लागतो. कारण मला दाजीच्या मठातल्या स्वामींनी प्रगट होऊन सांगितलं की त्यांचा जप तू सोडू नको, तो कर. नंतर महामृत्युंजय करतो की ओम राम ओम करतो आणि स्वामी समर्थांचा जप करतो. आणि एक पोलीस कमिशनर रिटायर्ड, त्याला नर्मदा देवी प्रसन्न आहे, तर तो मला नर्मदे हर जप मी तो पण 12 माळा करतो. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर त्याच्यासाठी. तर ते ठाण्याला राहतात. त्यांच्याकडे सगळे देव आहेत निरनिराळे आणि ते कुठे कुठे जातात. रिटायर्ड पोलीस कमिशनर आहेत. त्यांचं नाव आहे संजीव कोकिळ. तुम्ही एवढे लहानपणापासून म्हणजे आता जन्मतः तुम्ही स्वामी सेवेकरी आहात. तुमच्या आयुष्यात काय काय चमत्कार झाले दादा? मी ज्यांना काय सांगतो त्यांच्या बाधा दूर होतात. एखादा माणूस आजारी असला मला फोन करतो, माझ्याकडे जड लोलक आहे, त्याच्यात मी बघतो. मग मला कळतं की हा आजार कसा आहे. ते डावं फिरलं म्हणजे हा कळणी बाधेने आहे. आणि मग मी विचारतो स्वामींना, तो जर शारीरिक आजार असेल डॉक्टरकडे जा, मग कळणी बाधा असेल तर मी त्याला सांगतो जवळच्या अक्कलकोट स्वामी सेवा केंद्रात जा. आणि पैशाने श्रीमंत असेल तर सांगतो गरीब ब्राह्मण बोलवून लघुरुद्र करा. लघुरुद्रामध्ये कळणी तुटते. आणि ज्यांना कुलदैवत माहित नसेल ना, त्यांना पण स्वामींना लघुरुद्र केला की त्यांची कळणी तुटते. म्हणजे कुलदैवत प्रसन्न होतात. असं आहे ते. मग इथे कोणी असतात ना श्रीमंत लोक, त्यांना सांगतो मी दादाच्या मठात आहे आणि लघुरुद्र करा. आणि ते लघुरुद्र कधी कधी मी तिकडे जाऊन बसायला पण जातो. दादाच्या स्वामी मठात. तो खूप जुना आहे. तो आता खूप सुंदर झालाय दादाचा मठ. अतिशय सुंदर झालाय. वय किती दादा? आवाजावर जास्त वाटतंय ना. काय म्हणताय ताई? वय तुमचं किती आहे? किती असायला पाहिजे तुम्ही सांगा. तुम्ही मला थोड्या वेळापूर्वी सांगितलं पण माझ्या लक्षात राहिलं नाही म्हणून विचारलं. माझं वय 78 आहे. 78. अरे वा. पण मला काय स्वामींनी सांगितलंय तू 100 पूर्ण करणार. कारण तू आलायस तो जगाच्या कल्याणाला आलाय. हो ना. तुमचं कार्य खूप महान आहे दादा. तुम्ही खूप मोठं म्हणजे महान कार्य करताय. त्याच्यामुळे तुम्ही असं कसं लगेच असं मला 100हून जास्तच जगावं लागेल ना. आता ती पोलीस बाई आहे ना, तिच्या अंगात ते सगळे देवी येते, सप्तशृंगी देवी येते, तेव्हा ती आगीवरनं चालत जाते. अरे वा. ती गोव्याला तेव्हा मी बघितली आगीवर. ती गोव्याला तिच्या घरी पण मी गेलो होतो. ती मला घरी घेऊन जाते. एकदा तिच्या मुलाला काहीतरी एक बाधा पण झाली होती आणि आजारी होता. मग इकडे होमिओपॅथिक गोळ्या नेल्या आणि त्याला संपूर्ण बरा केला. ते म्हणाले तू 3 महिन्याचं सामान कपडे घेऊन ये. मग तिकडे राहिलो मी. त्याच्या अंगातलं ब्रह्मसंबंध उतरवला, नवनाथ पोथी वगैरे सगळं वाचलं, औषधं त्याला दिली होमिओपॅथी. तो संपूर्ण बरा आला. आता तिचा एक मुलगा रशियात डॉक्टर होतोय, दुसरा मुलगा मरीन इंजिनियरला कुठे आहे, पुण्याला आहे. आणि तिसरा मुलगा नवरा पोलीस आहे गोव्यामध्ये. त्याच्याबरोबर असतो तो. तिकडे क्रिकेट पण खेळतो आणि
जिंकतो पण. अरे वा. आणि तिची मोठी बहीण आमच्या सोसायटीत राहते, त्यामुळे तिचं आता घराचं रिपेअरिंग चाललंय. ती समोर आमच्या इकडे मोठ्या बहिणीकडे येते, मग तिला भेटावंसं वाटलं तर ती मला बोलवते असं आहे. हा आणि दादरला माटुंग्याला एक नवनाथ दरबार आहे स्वामी समर्थांचा, तिकडे मोठ्या मोठ्या कळण्या उडवतात. हा, तर तिकडे मी काही लोकांना पाठवतो इकडच्या. हा. दादा एक विचारू का, ऐका ना. ऐकतोय ना. एक विचारू का तुम्हाला, म्हणजे रागवू नका. मी ना रागवत अजिबात. स्वामी तुमच्याशी बोलतात असं तुम्ही मला म्हणाला, पण हो. ते म्हणजे थोडक्यात मला सांगा की कसे तुम्हाला बोलतात, कसे संकेत देतात. आता माझ्याकडे पाहतो स्वामींचा फोटो माहिती आहे ना, सेव्या बरोबर आले. हा तो मी आणला होता पूर्वी गिरगावच्या मठातनं. हा. तो स्वामी त्याच्यातनं बाहेर येतात, माझ्याशी बोलतात आणि परत फोटो दात जाऊन बसतात. बापरे. म्हणजे असं साक्षात आपण कसं एकमेकांशी समोरासमोर बसून बोलतो तसे. हो, बापरे. ते बाहेर येतात त्याच्यातनं, बोलतात आणि आत जातात. आता काय झालं माहितीये, माझी आई होती ना, हा इकडे माझ्याकडे होती. हा तर स्वामीने काय सांगितलं, माझी बायको गरोदर होती, तिला मुलगी होणार होती हा त्यावेळेला. तर काय अपत्य होणार ते काय मला माहित नव्हतं, पण मी स्वामींवर सोडलं, कोणी होऊ दे, मला ते आवडेल म्हणून. हा हा तर तर काय झालं, स्वामी इकडे माझ्या देवालयात प्रगट झाले हा आणि मला म्हणाले, तुझ्या आईचं आयुष्य मी वाढवतो. हा. आणि घड्याळाचे काटे उलटे फिरायला लागले आणि बापरे. माझी मुलगी जन्माला आली. हा त्याच्यानंतर पण ती चालत चालत जायची आणि माझ्या आईच्या हातून बिस्किट खायची. म्हणजे तिचं आयुष्य आणखीन 2.5-3 वर्ष स्वामींनी वाढवलं आणि प्रत्यक्ष प्रगट होऊन सांगितलं. बापरे. केवढा मोठा चमत्कार हा दादा. हे कसं आहे, स्वामींची प्रत्यक्ष ताकद आहे ही. हो ना माझा दादा. तुम्ही ना पहिला जन्म श्रीपाद वल्लभांवर झाला. माझ्याकडे हे अंबानींचे गुरु माहितीये तुम्हाला, दादा देसाई, ते पनवेलला राहतात. नाही नाही त्यांच्याकडे जगातनं लोक येतात त्यांच्याकडे. मी 12-14 वर्ष जातो पनवेलला. आधी ते वरळीला घर होतं त्यांचं. हा हा. त्यामुळे जगातले सगळे लोक येतात पाया पडायला. हा हा. त्यांनी मला आशीर्वाद दिला. त्यामुळे कोणाच्याही डाव्या हाताची करंगळी पकडली की मला त्याला आधार काय हे ताबडतोब कळतं. असं आहे. बापरे. आणि मग मी त्याला सांगतो की डॉक्टरकडे जा किंवा काय उपाय करा. हा हा. नाही आणि खरंच. ज्यांना बाधा असेल ना, त्यांनी जवळच्या अक्कलकोट स्वामी सेवा केंद्रात नेहमी सेवेत राहिलं आणि जप केले की त्यांच्या सगळ्या बाधा आणि कळण्या तुटतात. आणि हनुमान चालीसा जो हिंदी आहे ना, हा हा. तो 4 वेळा आणि बजरंग बाण 2 वेळा वाचायचा, म्हणजे कोणाचीच कळणी आपल्याला लागत नाही. हिंदी हनुमान चालीसा मिळतो तो बघायचा तुम्ही, कळलं का? हा हा. तुळशी जातात आहे, तुम्हाला माहिती सांगतो. आणि कधी पण तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल मला फोन करायचा, मी तुम्हाला लगेच सांगेन. 100%. तसं काय वाटलं ना लगेच फोन करणार दादा तुम्हाला. होय होय. खूप छान अनुभव आहेत दादा तुमचे, आणि तुमच्या आयुष्यात म्हणजे तुमच्याशी स्वतः स्वामी बोलतात म्हटल्यानंतर काय तुम्हाला, म्हणजे तुम्ही खरोखरच असं, म्हणजे मला वाटतंय की तुम्ही प्रत्येक वेळी स्वामींच्या बरोबर राहिलेले कोणते तरी भक्त असाल, त्याच्यामुळे स्वामींना तुमच्यापाशी येऊन बसावंसं वाटतं, तुमच्याशी बोलावंसं वाटतं. म्हणजे ती काय म्हणतात ना, जन्मजन्मांतर. माझा 4था जन्म स्वामींबरोबर होता. ब्राह्मण मुलगा, तो पण मला स्वामींनी दाखवलाय. अरे वा. जानवा घातलेला. हा 4था जन्म आणि 5वा जन्म हा. आणि पहिला जन्म श्रीपाद वल्लभांबरोबर होता. आणि मला ते अंबानीचे गुरु आहेत त्यांनी सांगितलं हा की श्रीपाद वल्लभांनी केव्हा दर्शन देतील ते आधीच सांगितलं होतं. पहाटे मला 4:15ला श्रीपाद वल्लभांनी दर्शन दिलं ना, हा तर निळ्या प्रकाशामध्ये हा. श्रीपाद वल्लभ कृष्णासारखे सुंदर समोर आले. अरे वा. आणि मला माझं घर मला काहीच दिसलं नाही, सगळं गायब झालं. बापरे. आणि त्याने अर्धा तास मला दर्शन दिलं, पाऊण तास. मग मी त्यांना सांगितलं, आजचं दर्शन तुम्ही मला मधनं देत जा, हा मला तुमची आठवण येते. मग त्यांचं ध्यान केलं की ते पहाटे मग मला दर्शन देतात. कधी भगव्या दिसतात, झाडाखाली बसलेले दिसतात, कधी ते एक निळं रुपयामध्ये प्रत्यक्ष दर्शन देतात. सिंगल दत्त म्हणतात ना तसे, हा हा. त्याच्यात दर्शन देतात. अरे वा.
खरोखरच खूप भाग्यवान आहे दादा तुम्ही. एवढी मोठी स्वामींची कृपा तुमच्यावरती झाली. कोटी कोटी प्रणाम बाबा दादा तुम्हाला खरोखरच. तो पहिला जन्म तिकडे झालाय ना, आज 700-800 वर्षापूर्वी. हा. हा. आणि दुसरा जन्म तो हा आहे झालाय. मग महाकालीची साधना केली, बोट कापून रक्त वाहिलं होतं महाकालीला डाव्या हाताचं. तुम्ही हा, ते दाखवलं देवीने. बाप आणि मग तिसरा जन्म आहे तो महाराजांबरोबर झाला आणि मग चौथा हा जन्म आहे, असं आहे ते. म्हणजे त्या जन्मात तुमची काय नावं वगैरे असतील की दादा? त्यातलं एखादं नाव आठवतं का तुम्हाला? नाव आठवत नाही, प्रत्यक्ष जन्म देवाने दाखवले, असं हो आहे. ना, तुम्हाला आता त्यांनी जन्म दाखवले की तुम्ही श्रीपाद वल्लभ यांच्या बरोबर देखील होता. हो. तर हे तुमचा चौथा जन्म आहे. पण त्या जन्मात तुमचं नाव काय पण ते होतं हे आता नाही. जे अंबानीचे गुरु आहेत ना दादा देसाई, त्यांना मी हे सांगितलं हा. तर ते म्हणाले ही गोष्ट खरी आहे. तर त्यांना त्यांची आजी आहे ना, हा. ती अक्कलकोट महाराजांबरोबर आईची आई हा. त्यांच्याबरोबर जगात फिरायची, सगळीकडे 7 महिने जंगलात फिरायची. तेव्हा तिचा फोटो आहे त्यांच्या घरी. आणि त्यांच्याकडे क्रिकेटर जगातले सगळे लोक येतात, ते असे आपल्याला समोर बघून आहे ना आपले आजार बरे करतात. खूप काही त्यांना मोठी पॉवर आहे. ते जे आहेत ते दादा देसाई पनवेलला दत्ताराव आहेत, तर जुन्या पनवेलला आहे. हा. आणि आणि तिकडनं पनवेल स्टेशनवरनं रिक्षा पण जाते त्यांच्या दारात. आणि नितीन गडकरींनी त्यांच्यासाठी सर्व रस्ता केलाय. नितीन गडकरी त्यांना गुरु मानतो, त्यांच्याकडे पाया पडायला येतो. हा. 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 मी तिकडे नेहमी जातो अधूनमधून. मला आधी वळलेलं होतं, मी कायम जातो. ते मला म्हणतात की तुला मोठी ताकद आहे स्वामींची. आणि इंटेलिजन्स ब्युरोचे पण साहेब लोक मला गुरु मानतात, मला फोन करतात, त्यांना काय हवं असतं तर मी सांगतो. आणि तिकडे पण येतात. ते म्हणाले की त्यांनी मला सांगितलं तू लोकांना मदत करत जा, पण तुझी तब्येत सांभाळून कर. जास्त युट्यूबवर तुझं नाव टाकू नको, गर्दी वाढेल आणि तुला पंचायत होईल. हा. हा. बरोबर आहे. युट्यूबवर मी नाव नाही टाकत, असं आहे. हा. हा. मग आपल्या चॅनल वरती तुमचं नाव टाकायचं का नको अनुभवात? अनुभवाला टाकायला हरकत नाही. अनुभवाला की बाबा स्वामींची ताकद खूप मोठी आहे, आलं का लक्षात? हो. नाही आणि करतो त्याला अनुभव येतो, असं आहे महत्वाचं म्हणजे. हो, ज्याने मनापासून स्वामींना हाक मारली ना तर ते दाखवले जातात. आणि माझी आजी तर ती एवढी पॉवरफुल होती ना, ती सर्व तिने जुने लोकांना ते जुने जे महाराज होते ना सगळ्यांनी पाहिलेलं आहे. अरे वा. वडिलांची आई. म्हणजे तुमचा जन्मोजन्मांतराचं नातं आणि पिढ्यानपिढ्या तुमच्या स्वामी सेवेकडे म्हणजे सेवेतच होते सगळेजण. आता माझी मुलगी पण आहे ना, हा. दादाच्या मठामध्ये जेव्हा ती शिकायची क्लासला तेव्हा तिकडे ती जायची दादाच्या मठात. हा. आता ती औषधाच्या कंपनीत नोकरीला आहे. हा. आणि ती सकाळी जाते, ते रात्री येते. हा. हा. ती टाटाच्या कंपनीत नोकरीला आहे, मोठ्या, म्हणजे साधी नोकरी नाहीये तिची. आणि ती औषधाचं संशोधन असतं ना निर्णय, त्यात तिने मास्टरी मिळवली आहे. अरे वा. तुम्हाला एकच मुलगी आहे का दादा? हो, ती एकच मुलगी आहे. हो. हा. हा. अरे वा. आणि आता त्या दोघी कुठेतरी बायको योगा शिकवते, योगा करते. हा. हा. आणि इकडे दादरला एक डॉक्टर आहे प्रसन्न परांजपे म्हणून, तो पुण्याला पण असतो हा. शनिवार रविवारी. हा. तर तो आहे ना, डोळ्याची रेटिना कोणाची खराब होते ना, आंधळा होतो, त्यांना पण तो बरा करतो. अरे असे वा. त्याच्याकडे औषध आहे. त्याचे पंजोबा होते ते अक्कलकोट स्वामींबरोबर जंगलात फिरायचे. होय. अरे वा. असं आहे ते. तर ते ज्या लोकांना डोळ्यानं दिसत नाही त्यांना मी पाठवले. पोलीस कमिशनर मोठे आहेत नाही पुण्याला आहे, जगन्नाथ म्हणून, काश्मीर ब्राह्मण. त्यांना मोदी सरकारने सर्वात मोठी पोस्ट दिली आणि त्याच्यावर सरकारी पोलीस असतो पुण्याला, बरोबर. तर त्यांना मी सांगितलं, त्यांना रेटिनाचा प्रॉब्लेम झाला तर ते आता औषध तिकडे जाऊन घ्यायला लागले त्या डॉक्टरकडून. अरे वा. आणि तो डॉक्टर आहे ना, तो 25 वर्षाचा दिसतो. नाडी बघून तो आपल्याला काय होतं तेच सांगतो तो, बरोबर बरोबर बरोबर. तर आता ते त्या रेटिना बरं करणं म्हणजे जगात त्याला डॉक्टर असे कमीच आहे, नाहीच कोणाकडे औषध त्याच्यावर. रेटिना हे झाला की माणूस आंधळा होतो, पण तो बरा करतो, असं आहे. म्हणजे तो म्हणाला 6 महिन्यात संपूर्ण बरे व्हाल, असं आहे. असं चांगले चांगले कॉन्टॅक्ट आहेत माझ्याकडे, म्हणजे मी लोकांना सांगतो हे गरज असेल तेव्हा. हे दादा खरोखरच ना तुम्ही खूप भाग्यवान आहात. स्वामी तुमच्याशी बोलतात मला याच गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतंय दादा.
बाहेर येऊन बसतात आणि बोलतात, म्हणजे हे कलियुगातील खूप मोठं सत्य आहे. आणि हे सत्य मी का सांगतो, कारण मी स्वतः अनुभव घेतलाय. आणि काय असतं, खोटं बोललं तर देव आपल्याला शिक्षा करतो, खोटं बोलणं शक्य नाही. हो ना, हो ना. नाही, नाही. आणि स्वामी सेवेत खोटं बोललं जातच नाही दादा, खरोखर. हा, बरोबर आहे. आणि खोटं बोलून काय करायचं? आता तुम्ही जरी मला सांगितलं, तर मी तुम्हाला पाहिलेलं नाही, तुम्ही मला पाहिलेलं नाही. बरोबर. आणि तुम्ही मला काय म्हणून खोटं सांगणार, सांगा बरं? तेच ना. आणि मला काय मी कोणाकडनं सल्ला देतो तर त्यांना आधीच सांगतो, मला काही पैसे पाठवायचे नाही, मी पैसे घेणार नाही. अरे पण वाह! काही लोक आहे ना, त्यांचं खूप चांगलं होतं, एकदम जावई चांगला मिळाला, काय काय. मग ते बळजबरीने इकडे येऊन काहीतरी हे पैसे तरी देतात, किंवा मग शर्ट पॅन्टचं कापडाला पैसे देतात, काहीतरी ते देऊन जातात, असं आहे. हां, हां. त्यांच्या इच्छेने काही होत असेल. हा, बळजबरी देऊन जातात, असं हां, असं होतं. घरी येतात. माझं कसं राईजा हॉस्पिटलजवळ 7व्या महिन्यावर घर आहे आता. तसं ते जुनं आहे, आता रिपेअरिंगला जाणार आहे. हां. पण तरी 1-1.5 वर्ष जाईल तो. पण मग आता लिफ्ट होती त्याच्यात पूर्वी 10 माणसं यायची, आता 4च माणसं या असं लिहिलंय ना, तर ती अडकते, कारण जुनं झालंय ना. हां, हां. 38 वर्ष झाली आहेत. हां, हां. तर सध्या आता मी इथे आहे, पण हा माझा फोन नंबर कायम राहणार, मी कुठेही बदलून गेलो तरी, एवढं लक्षात ठेवा. हं? हां, हां, हां. नाही, खूप छानच अनुभव आहे तुमच्या स्वामी सेवेत. तुम्ही जन्मापासूनच आहे. आई तुमची स्वामी सेवेत होती. आणि महत्वाचं म्हणजे मोरे दादांनी तुम्हाला आशीर्वाद दिला, हे खूप मोठं आहे. हो. स्वामी मोरे दादांनी मला आशीर्वाद दिला. हां. आणि त्यावेळेला फार पूर्वी माझ्या मोठी करणी केली होती. तर ते औरंगाबाद डॉक्टर म्हणून होते, ते बाळ ठाकरेचे गुरु होते. हां, तर हां. ते माझ्याकडे यायचे. त्यांनी मला बरं केलं. मोरे दादांना ते कळलं. ते म्हणाले हां. की ह्याच्यावरची बाधा आहे, ती बांधलेली आहे, ती सोडू नका, असं मोरे दादा स्वतः म्हणाले. आणि बापरे! मला जप दिले, मग माझी पॉवर वाढत गेली. म्हणजे ते काय, औरंगाबादच्या डॉक्टरांनी बांधलं होतं ना, ते त्यांनी सोडू नका सांगितलं. आणि त्यांना कामाख्या देवी प्रसन्न होती औरंगाबादकरांना. ते हां. तिकडे कामाख्या आहे ना, आसामला जाऊन त्यांनी ती सिद्धी केली होती. मग त्याचा आशीर्वाद मला मिळाला. तर कामाख्या देवी माझ्याशी प्रत्यक्ष बोलते. अरे असं. बापरे! हा. पण तिने मला सांगितलंय की मी तुझ्याकडे येऊन जाते, हं. पण तू माझा फोटो मिळाला की तो घरात लाव. म्हणजे मी तुझ्याकडे येत जाईन. आणि जर तू असं मला बोलवायचं असेल, तर तू वेगळ्या पद्धतीने प्रार्थना कर. आणि जेव्हा फोटो आणशील तेव्हा मी तुझ्याकडे कायम राहील, असं बोलली. कामाख्या बोलते प्रत्यक्ष. हां. ते आवाजात बोलते, असं हे नाही. पहाटे ती 5:30 ते 6:30 मध्ये, मग तिचा तो जप आहे, ओम ऐ ह्रीं क्लीं श्रीं कामाख्या देवी माते नमो नमः. तो मी 5:30 ते 6:30 आतमध्ये करतो. तर हां. त्याचा आशीर्वाद मिळतो मोठा. म्हणजे आपलंही प्रोटेक्शन होतं आणि दुसऱ्यांनाही काही सांगता येतं, असं आहे. हो ना, हो ना. खूपच छान आहे. कामाख्या देवीचा जप तुम्ही केला तर तुमची पण पॉवर वाढेल, पण तो ब्राह्ममुहूर्तावर केला पाहिजे. हां, हां. नाही, केली. 6:30च्या अगोदर. किती कालपासून थोडा केला तरी चालतो. हां, हां. ओम ऐ ह्रीं क्लीं श्रीं कामाख्या देवी माते नमो नमः, असा आहे तो. बरं. हे मी तुम्हाला का पाठवलं, कारण स्वामी भक्तांच्या ग्रुपमध्ये कोणाला आपल्याला कमी ठेवायचं नाही, असा ताकदवान बनावी इच्छा असते. देवाची कृपा व्हावी ही महत्वाची इच्छा आहे. हो ना, हो. नाही, खरंच खूप छान अनुभव आहेत दादा तुमचे. तुमच्या आयुष्यात स्वामींनी एवढी साथ दिली, एवढ्या लोकांचं तुम्ही कल्याण केलं, म्हणजे खरोखरच खूप धन्य आहे मी सुद्धा तुमच्याशी. मला बोलण्याचं भाग्य मिळालं. कसं काय कोणास ठाऊक, परंतु स्वामींनी तुम्हाला कदाचित सुचवलं असेल की फोन कर म्हणून. हा, मी ते तुमचं ऐकलं ना YouTube वरती, हां, हां. मी तुमचा नंबर सेव्ह करून टाकला लगेच. अरे वाह! आणि नंबर सेव्ह केला, म्हटलं यांना आता आपण आपल्याकडलं मार्गदर्शन करावं. हां. आणि सांगावं. आता तो श्री स्वामी समर्थ आहे, जय जय स्वामी समर्थ आहे. नंतर काय, ओम लक्ष्मी नारायण नमः जप केला की दोन्ही आपल्याकडे राहतात. आलं का लक्षात? हां, हां. अरे वाह! त्याच्यामध्ये ओम चैतन्य लक्ष्मी नारायण नमः हा जप केला तरी चालतो. माझ्याकडे सगळी यंत्र आहेत महत्वाची, आणि सगळ्या देवाचे फोटो आणि महत्वाचं सगळं आहे. हां, हां. अरे वाह! आणि दादरला काहीतरी एक दिवाळीमध्ये प्रदर्शन भरतं, त्याच्यामध्ये सगळ्या यंत्राची एक फ्रेम मिळते, ती मी
5,000 आणली होती. ती घरात लावली तर सगळे ग्रहण सगळे निवड म्हणजे वेगळं काय करायला नको. हा हा त्याला मी उदबत्ती फिरवतो असं आहे. हा हा आणि कोल्हापूरला ते स्वामींचे कोण शिष्य होते हा त्यांचा पण फोटो आहे. मी कोल्हापूरला गेलो होतो तेव्हा मला काय झालं, हा दुपारी दत्त जयंती काहीतरी होते, माझ्या मित्राकडे राहायला गेलो तेव्हा एक माणूस आला होता. हा त्यांनी त्याला असे काहीतरी तो मागत होता. मी त्याला पैसेही दिले सगळे, पण मला मला लक्षात आलं की तो दत्ताचा अवतार होता कोणीतरी असं आहे. अरे वा पुढे गेल्यावर तो मग अदृश्य झाला. आता बाहेर गेल्यावर मग माझ्या मित्राला पण सांगितलं, आता जे आलेले ते साधी व्यक्ती नव्हती, तळमजल्यावर होतो मी त्यांच्या घरामध्ये. अरे वा आणि तिकडे ते कुमारस्वामी म्हणून आहे, त्यांचं तिकडे हे आहे समाधी आणि वाडा आहे. राजवाडा होता त्याच्यात. कुमारस्वामी म्हटलं की ते कळेल तुम्हाला. हा ते कोल्हापूरला आहेत ते. हा ते झाडावरच बसून राहायचे. झाडावर हो, आणि मग परत खाली येऊन काय कोणी देईल ते खायचे. आणि ते अक्कलकोट स्वामींचे डायरेक्ट शिष्य होते. अरे वा. आणि ते कंटिन्यू म्हणजे जप झाडावर बसून करायचे की फक्त झाडावर बसायचं? झाडावर बसायचे, खाली येऊन बसायचे, जप करायचे. आणि तिकडे तो पूर्वीचा राजाचा वाडा होता कुठे तिकडे. ते त्यांना मग हातरून बितरून द्यायचे, जेवायला घालायचे, लोक येऊन पाया पडून जायचे, असं होतं त्यांचं. हा त्यांचा तो मोठा फोटो आणलाय, तुम्ही घरामध्ये लावलाय, समोर दिसेल असा. हा हा हा. अरे वा कुंभार स्वामी. कोल्हापूरला तुम्ही सांगितलं की तुम्हाला कोल्हापूरचे माणसं सांगतील, अक्कलकोट म्हणजे डायरेक्ट शिक्षण. हा हा हा. अरे वा खूप छान आहे. स्वामींच्या सेवेत आले ना की असे आगळे वेगळे चमत्कार ऐकायला भेटतात. आता माझे मित्र आहेत ते, त्यांची मुलगी आणि माझी मुलगी मैत्रिणी, ते पोलीस खात्यातले डायरेक्टर जनरल पोलीस सर्वात मोठ्या पोस्टला रिटायर झाले. हा, आणि ते नागपूरला गेले, त्यांना गोल्ड मेडल पण मिळालंय. अरे वा तर ते माझ्या घरी येऊन गेले. ते कायम कॉन्टॅक्ट मध्ये असतात. त्यांनी आता मला घरी बोलवलंय नागपूरला. तेव्हा त्याचा पावसाळा गेला की जाईन मग. टोरंटो एक्सप्रेस जाते तिकडे त्यांच्या गावाला. आधी ते इथे राहत होते पूर्वी, जवळ होते. मग नंतर तिकडे नव्या मुंबईला त्यांचा हे होतं पोलीस फॉल्ट, तिकडे पण मी जाऊन आलो. ते आणि त्यांची बायको माझ्याकडे खूप वेळा घरी येऊन गेलेले आहेत. आणि त्यांचा एक कोणतरी हा होता परिचित, त्याला ते घेऊन आले. त्यांना माझी परीक्षा बघायची होती. बापरे. आज परीक्षा म्हणजे ते स्वामी भक्त एकमेकाला बघतात ना. तर ते त्यांच्या एका मित्राला घेऊन आले आणि त्याला काहीतरी डोक्याला मार लागला होता काहीतरी. आणि त्याची बायको आहे जज आहे मोठी, आणि ती लाल दिव्याची गाडी घेऊन आली आणि तिच्यावर पोलीस होता आणि यांना घेऊन आले. ते पण आले, साहेब आले. अरे बापरे. आणि खाली मी लिफ्टने खाली गेलो. ह्याला काय झालंय, मी त्याचं बोट पकडलं आणि सांगितलं याला बॅलन्स नाही, याला डोक्याला त्रास आहे. झाले. मग मी त्यांना मार्गदर्शन करायला लागलो. अजून पण त्याचा व्हॉट्सअप नंबर आहे माझ्याकडे. आणि त्याची बायको जज आहे आणि ती हे आहे ते ती वेगळ्या जातीची आहे. आणि ती काहीतरी खूप कडक आहे, त्यामुळे ती बदली कधी कधी होते, पण ती घाबरत नाही. आता ती उस्मानाबादला आहे. तुमची परीक्षा घेतल्यानंतर काय बोलले नंतर मग? मी बोट पकडून एका फटक्यात सांगितलं की याला बॅलन्स नाही, डोक्याला जात बापरे. शेवटी स्वामी भक्त एकमेकाला पारखतात ना. अगदी बरोबर. मला कोणाचाही बोट पकडलं की त्याचा आधार कळतो. डाव्या हाताची किरांगई पकडली की. इथे आता आहे ना, इथे आहे ना पोलीस चौकी आहे. तिकडे एका माणसाचा खून झाला होता, त्यामुळे तिथे हायकोर्ट आणि पोलीस ठेवले बंदोबस्ताला.
आणि तो मठ आहे त्या माणसांनी नोकऱ्यांनी पादुका आणल्यात अक्कलकोटहून. त्याची तिकडे पूजा आरती होते आणि जिलबी वगैरे तुपातली जिलबी वाटतात. ते खर्च खूप करतात. हा हा तिकडे मी जातो माझ्या पोथी वाचायला जप करायला आणि ते मी तिकडे जप करायला गेलो 12-13 वर्षात त्यांचंही वरवाढ झाली. खूप चांगलं झालं कारण मी दत्तलीलामृत सिद्धलीलामृत ती पोथी वाचतो. भारी पोथी आहे ती. सिद्धलीलामृत म्हणजे महातार बाबाजी आहेत ना, हा हा जगभर फिरता आकाश मार्गाने त्यांचा जप असतो. अरे वा त्यांचा पण जप मी करतो. इथे महाअवतार बाबाजींचं पण मला दर्शन झालेलं आहे. म्हणजे ते डोळ्यासमोर येतात नाव घेतलं की. अरे ते वा कल्पांतापर्यंत जगणार आहेत महाअवतार बाबाजी असं आहे ते. हा हा अरे वा. अं, किती छान. तर त्याचा तो जप आहे तो पण मी तुम्हाला ओम श्री गुरुदेव दत्तार ओम महाअवतार बाबाजी नमो नमः हा जोडून म्हणायचा. हा हा म्हटला की त्या दोघांची आपल्याला आशीर्वाद पावर मिळते. ओम श्री गुरुदेव दत्तनाथ ओम महाअवतार बाबाजी नमो नमः. आणि महाअवतार बाबाजी कोण का आपले स्वामी? महाअवतार बाबाजी म्हणजे ते किती मला वाटतं ख्रिस्ताच्या अगोदर त्यांनी जन्म घेतलाय. आलं का लक्षात? हा हा आणि कोणाच्या? ते महाअवतार बाबाजी बसलेले असतात. त्यांचा निळा रंग आहे संपूर्ण. हा नाही आलं का लक्षात? हा आणि पहिल्यांदाच ऐकलं ना. महाअवतार बाबाजी तुम्ही ऐकलं नसेल तर माहिती का माझ्याकडनं. हा हा त्यांची माझ्याकडे पोथी आहे गुरुलीलामृत ही त्यांची पोथी आहे. आणि एक दत्तावधूत म्हणून एक संत पुरुष आहेत. ते हिमालयात सगळीकडे फिरतात. हम्म. त्यांना ती ताकद आहे. तर त्यांना ती दृष्टांत झाला दत्ताचा की ही पोथी लिही. तर त्यांनी त्या 2 पोथ्या लिहिल्यात. तर त्याचे एका पोथीचं नाव दत्त लीलामृत आणि महाअवतार बाबाजी ती सिद्ध लीलामृत आहे. हा हा अरे एक ती ह्याची आहे 9 अध्यायाची आणि दुसरी 5 अध्यायाची आहे. हा हा ती लालबागला मिळते इथे ह्याच्यात मुंबईला. हा तिकडनं मी ती पोथी आणली आहे. मग त्याच्या कोणाकोणाला झेरॉक्स पाहिजेत ते आम्ही दिला. म्हणजे भाजपाचं इकडे ऑफिस आहे भारतीय पार्टीचं. हा हा त्यांना पण ती पोथी दिली आणि ओरिजिनल पोथी माझ्याकडे असते. आणि मग मी झेरॉक्स काढून कोणाला पाहिजे तर देतो. मग त्यांना फायदा होतो त्यांचं कल्याण होतं असं. अरे वा. जेवढी लोक ऐकतील ना खरोखरच धन्य होईल त्यांचं जीवन दादा. तेच आपण प्रयत्न करतो सगळ्यांना. आणि माझ्याकडे पुराणातले जप आहेत बुटं पेटं घालवायचे ते पण मी एका फाईल मध्ये टाकले. कोणाला काय त्रास असेल तर ते नुसते ऐकायचे. मुसलमान त्रास देत असेल तर ते पडून जातं घरातलं असं आहे. माझी वेगळ्या फाईल मध्ये मी सर्व ते मंत्र टाकलेले आहेत. काही ऐकायचे मंत्र आहेत नुसते. हा हा आणि काही काही वादा चिवट असतात ना मुस्लिम धर्मातल्या तर त्या पण पळतात त्या मंत्रांनी असं आहे. हा हा हा. बरोबर. खूप छान वाटलं दादा तुमच्याशी बोलून. स्वामींची लीला एक आगळी वेगळी अजून एक नवीन अनुभव मला ऐकायला भेटतो. नाही विश्वास ठेवला तर बरंच काही आहे असं नाही आहे. नाही. विश्वास हा स्वतःच्या श्वासापेक्षा जास्त आहे. आणि गिरगावच्या मठात मी खूप वेळा गेलो. तिथे मला स्वामींनी प्रत्यक्ष दर्शन दिलंय. एकदा काय आलं माहितीये? एकदा काय आलं हा मी गिरगावच्या मठात गेलो पाया पडायला. माझ्याबरोबर लष्करातनं रिटायर झालेला एक माणूस होता. हा हा तर तो एमएससीबीत नोकरीला होता. माझ्याबरोबर मी त्याला नेला आणि मी जायचो बरोबर. हा तर मला फोटोतलं स्वामी मला प्रत्यक्ष बोलले की आज तुझ्यावरती तो चोर हल्ला करतील पण मी तुझ्या बरोबर तुझं काही होणार नाही. अरे तर बापरे. तर माझी बॅग होती अशी बॅगेमध्ये काय अंगाऱ्याची पुडी काय काय सगळं होतं. हा चोर आहे ना माझ्या 61 नंबर बस मध्ये चढले. हा इथे चढले आणि मग त्यांनी माझी बॅग कापली पण त्यांना काही नेता आलं नाही. मी आत गेल्यावर मी पटकन कंडक्टर तू बेल वाजवतो तर हे बघा ह्यांनी माझी बॅग कापली आहे. मग ते घाबरले आणि कुठनं उतरून पळून गेले. आणि आणि त्यांना काही नेता चाललं नाही. मग ती बॅग होती चांगली तांबड्याची मी परत शिवून घेतली. आणि आसपासच्या पॅसेंजरांनी पण आणि चोर पळून गेले तिकडे पुढे.
कारण स्वामी बरोबर चोर काय करणार, हो त्यांची माझी ना. वाटच गेली. अगदी बरोबर आहे. पण तुमच्या बरोबर जी लोक होती आसपास बसमध्ये ती काही नाही बोलली की तुमची बॅग कापली जाते की काय चोरी करतात? नाही, त्यांनी काय चढताना मला अडवण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हाच त्यांनी ती बॅग कापली. ते कोणाला चढताना दिसत नाही, लोक आपल्या जागेवर बसलेले असतात हां, ना. हां. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, पण ते त्यांना काही नेताच आलं नाही. हां. कारण स्वामींनी आधीच सांगितलं होतं मी ते तुझ्या बरोबर आहे. हो ना, अगदी बरोबर. मी गिरगावच्या मठाचं स्वामींनी सांगितलं. हो ना. स्वामींनी अगोदरच सांगितलं मी बरोबर आहे. जाऊ देणार नाही, काय ते काहीच जाऊ दिलं नाही. तसं काही त्यांना काहीच म्हणजे काहीच करू शकणार नव्हते ना. हा, आणि दुसऱ्यांदा एकदा असं झालं ना, हां. दुसरा अनुभव मी असं तिथे बसलो ह्याच्यामध्ये, तिथे मठात मी नेहमी जायचो. हां, हां. तर मग माझे इथे गुरु आहेत, त्यांनी हिमालयात तपश्चर्या ते गुरुजी आहेत, त्यांचा माझ्याकडे फोटो आहे. हां, हां. हा, तर त्यांना गणपतीची सिद्धी होती. हा, हां, हां. तर ते माझ्याशी बोलतात. तर काय झालं, ते लोक माझ्या पाठीमागे बसले, त्यांनी माझ्या नाकावर काहीतरी स्प्रे मारला, मला गुंगी यावी म्हणजे माझं काही दुबार तळावं. अरे बापरे! हा, हां. पण मी ते नाक पुसलं, मला कळलं, मला काय समजलं कळलं ते मी, आणि नंतर मी काय केलं, हां. मी उतरलो आणि पोलीस स्टेशनला तिकडे सांगितलं की अशीची 2 माणसं आहेत. हां. आणि मी तोंड पुसलं आणि ते मग पोलीस म्हणाले तो जंगल्यात आहे, जंगल्यात त्याला आम्ही पकडतो. आणि मी तोंड पुसलं आणि बाटली तिकडे पोलीस स्टेशनमध्ये बाटली वळवली आणि तोंड धुतलं आणि नंतर मी चालत मठात गेलो. मला काहीच झालं नाही. हं. त्यांनी स्प्रे मारला तुमच्या तोंडावर तरी काहीच तुम्हाला झालं नाही. काही झालं नाही, मला समजलं. आणि मी पुसलं आणि नंतर मग पाणीच मारलं तोंडावर. आणि त्या तिथे पोलीस स्टेशन आहे ना गिरगावला तिकडे, त्यांचं पोलीस स्टेशनला त्यांची कंप्लेंट केली. आणि मग मी देवळात गेलो व्यवस्थित, तिकडे लोकांच्या पावत्या कोणाच्या अभिषेक करायच्या पाडून पावत्या घेतल्या, प्रसाद घेतला आणि परत दुसऱ्या बसनीमधून मी घरी आलो. अरे वाह! बघा हा. किती मोठं. अनुभवाचे पुष्कळ आहेत, पण ते स्वामी बरोबर आहे म्हटलं कोणीच काय करू शकत नाही. काहीच नाही. कोणीच काही करू शकत नाही. खूपच छान अनुभव आहेत दादा. हम्म. चालेल, चालेल. झाले अनुभव सांगून. हा. चालेल. मी अनुभव शेअर करते दादा तुमचे हां. होय होय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हां, चालेल. चला श्री स्वामी समर्थ. तुम्हाला काय अडचण असली कधी